मिरज तालुक्यातील मालगावमधील नागरिक गावात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात आक्रमक. अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलीस उपअधीक्षकांनी दिले निवेदन. मिरज तालुक्यातील मालगावमधील नागरिक गावात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. मालगावमधील ग्रामस्थांनी आज पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांना भेटून अवैध धंदे बंद करण्याचे निवेदन दिले. जर अवैध धंदे बंद झाले नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील सर्वच पदाधिकारी, माजी आजी ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी माजी चेअरमन मानवाधिकारी तालुका संघटनेचे अध्यक्ष सर्वच आज आम्ही या ठिकाणी मिरज ग्रामीणचे PI माननीय यांना निवेदन आम्ही ह्या अगोदरी दिलेलं आहे, आत्ताही आम्ही देत आहोत. कारण का मालगाव हे गाव 50,000 लोकसंख्येचं गाव आहे. ह्या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गाव एकत्रितपणे काम करत असताना त्यामध्ये आज अनेक वर्षापासून गावामध्ये कशिनो, पत्त्याचे क्लब, जुगार, गांजा, नशेच्या गोळ्या, मटका असे अनेक प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी मालगावमध्ये चालू आहेत. ह्या अगोदर मानव संघटनेनं काही लोकांच्या तक्रारी गेल्यानंतर त्यांनीही सर्वच ठिकाणी म्हणजे SP, DYSP, परत महाराष्ट्र शासन गृहमंत्री यांच्यापर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यानंतर ग्रामसभेमध्ये सुद्धा मालगावचा ठराव करण्यात आला की मालगावमध्ये अवैध धंदे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मेन चौकात आहेत आणि कशिनो तर का नाही पावलाला आहेत. 16-17 कशिनो आहेत. शाळेकडे जाणाऱ्या मुले असतात, महिला दवाखान्याकडे, सरकारी दवाखान्यात जाणाऱ्या महिला असतात. ह्यांना अतिशय म्हणजे अतिशय त्रास होत आहे. तरुण पिढी बर्बाद होत आहे. तरुण पिढी तर महिलांनी ग्रामसभेमध्ये विषय मांडला, घरातील सोने नाणे नेऊन ते विकून कशिनोच्या माध्यमातून अनेक लाखो रुपये त्यांनी का नाही म्हणजे उद्ध्वस्त केलेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि तसा ग्रामसभेचा ठराव झाला त्याप्रमाणे तंटामुक्त अध्यक्ष यांच्याकडे तक्रार गेल्या, त्यांनीही पत्र दिलं. गावचे पोलीस पाटील त्यांच्याकडे तक्रार गेल्या, ग्रामसभेला उपस्थित होते, त्यांनीही पत्र दिलं. ह्या माध्यमातून विभागीय पोलीस अधिकारी मान्य गिल्डासाहेब यांची आम्ही भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर त्यांनी PI ग्रामीण यांना फोन लावला की असं करणं तक्रार आलेले आहे. त्यानंतर इथं आम्ही निवेदन दिलं, परंतु अद्याप एकही जुगार अड्डा अथवा कशिनो बंद नाही. आज तागायत आत्तापर्यंत आम्ही आता बघून चालू आहेत. आणि जर करता निवेदन देऊनसुद्धा काही त्यात फरक पडत नसेल आणि जर करता पोलीस त्यांना पाठीशी घालत असेल तर ही दुर्दैव आहे, निषेधार्थ गोष्ट आहे. आणि म्हणून ग्रामसभेचा, पोलीस पाटलांचा, तंटामुक्त अध्यक्षांचा एवढे सगळे जर करता निवेदन असेल तरीसुद्धा होत नसेल. ग्रामसभा ठराव म्हणजे गावाने ठरवलं, राज्यपालसुद्धा का नाही आम्हाला जाणू शकतात. तरी जर करता आता ह्या आज सर्वच गावकरी म्हणून आम्ही निवेदन देण्याला आहे. जर करता अवैध धंदे बंद न झाल्यास गावाच्या वतीने गाव बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. ह्याची दक्षता घ्यावी आणि ताबडतोब धंदे बंद करण्यात यावेत असं मी त्यांना सूचित करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मालगाव.